श्री विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी गाभाऱ्यामधील ग्रेनाइट काढणार आहेत। विठ्ठलाच्या मूर्तीला इजा होऊ नये यासाठी बुलेट प्रूफ काचेचं आवरण बसवण्यात आलंय। श्री विठ्ठल मूर्तीला काल रात्री उशिरा काचेचं कवच हे लावण्यात आलेलं आहे। धुळीपासून संरक्षणासाठी बुलेट प्रूफ काचेचं आवरण आता करण्यात आलेलं आहे। श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन व्हावे याकरता पुरातत्व विभागाने विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यामध्ये असलेली ग्रॅनाइटची फरशी आणि जे काही चांदीचं आवरण होतं ह्या काढण्याच्या खरं तर पुरातत्व विभागाने मंदिर समितीला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार 15 तारखेपासून खरं तर चांदीचं जे काही आवरण होतं ते काढण्यात आलं होतं। मात्र आज जर आपण बघितलं तर आजपासून ग्रॅनाइट काढण्याच्या कामाला खरं तर थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी बुलेट प्रूफ काचेचं आवरण करण्यात आलेलं आहे। आपण जर आता बघितलं तर जो विठ्ठलाची मूर्ती त्या मूर्तीच्या कडेनं अगदी व्यवस्थित असा तो चौकोनी पद्धतीने काचेचं आवरण करण्यात आलेलं आहे, जेणेकरून ग्रॅनाइट काढता फरशीचा तुकडा उडू नये किंवा कुठल्याही प्रकारच्या धुळीचा विठ्ठल मूर्तीला त्रास होऊ नये याकरता हे खरं तर आवरण करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर 15 तारखेपासून विठ्ठलाचं पदस्पर्शी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे। फक्त सकाळी 5 ते 10:30 सकाळी 10:30 वाजेपर्यंत जवळपास 5.5 तास विठ्ठलाचं मुखदर्शन खरं तर मंदिर समितीने सुरू केलेलं आहे। मात्र त्या CCTV कॅमेऱ्याच्या मार्फत 24 तास विठ्ठलाचं दर्शन हे भाविकांना मंदिर परिसरामध्ये घेता येणार आहे। त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची स्क्रीनची देखील व्यवस्था मंदिर प्रशासन केलेली आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।